एवढा नंबर आमचा असेल। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा सांगली। तर तिकडे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांनी पहिल्यांदाच काकांसोबत म्हणजे शरद पवारांसोबत युती केली। दोन्ही राष्ट्रवादींसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप माजी मारणार असल्याचे पोलचे अंदाज आहेत। याच पुणे पालिकेवरती राष्ट्रवादीचा महापौर बसवण्यासाठी अजित पवारांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं। भाजपनं पालिकेत मोठे भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप करत इथल्या 2 कारभाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवडणुकीमुळे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दुरावा आलाय। त्यामुळे आता पुण्याचा कारभारी कोण होणार याचं चित्र काही वेळात स्पष्ट होईल आणि त्याचीही देखील मोठी उत्सुकता सगळ्यांच्याच मनात आहे। पुण्यातले भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेवरती भाजपचाच महापौर विराजमान होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। भाजपला या निवडणुकीत 125 जागा मिळतील असा दावाही मुरलीधर मोहोळ यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अण्णा, किती विश्वास वाटतो आज, कशा पद्धतीने निकालाकडे अपेक्षा करता? ज्या पद्धतीनं मागच्या 15 दिवसात प्रचार झाला आहे, ज्या पद्धतीनं पुणेकरांचा विश्वास आम्ही संपादन केलेला, जे आम्हाला जो फील होता, जे जाणवत होतं, तेच आज निकालात स्पष्ट होतंय। 100% आज पुण्याचा जो आकडा आपण पाहिला तर नक्कीच आम्ही सत्तेमध्ये येतोय आणि पुणेकरांनी विश्वास दाखवला भाजपचाच महापौर होणार। किती जागा येतील अण्णा? ते बघू, आता येत आहेत निकाल। मला वाटतं की आम्ही 100च्या पुढे 110 120 पर्यंत नक्की जाणार। किती? 120। पण अजित पवार म्हणतात महापौर आमचा बसणार। नाही, आता त्यांचं किती संख्या, मला वाटतं 120चा महापौर होईल का 25-30चा महापौर होईल। तर अण्णा, त्याचबरोबर ज्या पद्धतीने ही लढत दादा विरुद्ध अण्णा अशी झाली पूर्ण, नाही, मी तर संघटना मानणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी निवडणूक म्हणजे गुलाल आणून ठेवलंय। 100% तुम्हाला बोलावणार आहे। कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार राष्ट्रवादीला कौल देतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला आणि यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचेही संकेत दिले। काय म्हणालेत रोहित पवार, पाहूया। आपल्यासोबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत। दादा, आता कौल निकालाचे हळूहळू समोर येतील, मतदाराला भावलं असेल तुमची ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं? बघा, काल आम्ही जेव्हा फिरत होतो मतदानाच्या दिवशी, त्याच्याच बरोबर प्रचाराला जेव्हा जात होतो, तेव्हा आमचा फोकस हा पदयात्रेवर होता, लोकांच्या गाठीभेटीवर होता। जेव्हा आम्ही लोकांना भेटायचो, लोकच आम्हाला लांबून, समजा 3ऱ्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर जर कुणी असेल तर लांबूनच तिथं जिथं आमचा घड्याळाचा उमेदवार आहे तिथं घड्याळ दाखवायचे आणि जिथं तुतारीचा उमेदवार आहे तिथं तुतारी दाखवायचे। पण घड्याळाचं वातावरण 100% या शहरामध्ये झालं होतं, याचा अंदाज आम्हाला प्रचारादरम्यान आलाच होता। त्यामुळे आज तुम्ही जेव्हा मतमोजणी बघाल तेव्हा सुद्धा जो आपला मेयर आहे या शहराचा तो 100% राष्ट्रवादीचाच होईल। त्याच्याच बरोबर उमेदवार सुद्धा सगळ्यात जास्त जर कोणाचे निवडून आले असतील तर ते आपल्या घड्याळ या चिन्हाचे आलेले असतील। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिम मुन्ना, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। आणि या सगळ्या